मित्रांनो, या फॉर्म बद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. हा गव्हर्नमेंटचा SIRचा फॉर्म आहे. हा फॉर्म भरताना बऱ्याच लोकांच्या अडचणी येतात की कोणत्या कॉलममध्ये आपल्याला नाव भरायचे. हा पहिला बॉक्स आहे, हा दुसरा बॉक्स आहे आणि हा पूर्ण तिसरा बॉक्स आहे. तर 2002 मध्ये नाव असणाऱ्या लोकांनी कुठल्या बॉक्समध्ये नाव भरायचे, ज्यांचे नाव 2002च्या यादीमध्ये नाही त्यांनी कुठल्या बॉक्समध्ये नाव भरायचे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये कोणी कोणी नाव भरायचे याबद्दल आपण डिटेल माहिती या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, या फॉर्ममध्ये कुठेही चूक करू नका. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा फॉर्म सर्वांना भरणे गरजेचे आहे. BLOकडे जा, तुम्ही त्यांच्या सेंटरवर BLOला फोन करा. ते कोणत्या ठिकाणी बसतात. हा फॉर्म आपण जर नाही भरला मित्रांनो, तर नंतर पुढच्या वेळेस आपले नाव मतदार यादीमध्ये येणार नाही. म्हणून आपण या फॉर्मबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या आणि नंतर फॉर्म पूर्ण भरा. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या भरू नका, त्या BLOकडून तुम्ही भरून घ्या. तर चला, या फॉर्मची सविस्तर माहिती मी तुम्हाला देत आहे. मित्रांनो, आज आपण भरणार आहोत SIRचा फॉर्म. हा एक गव्हर्नमेंटचा भारत निवडणूक आयोगाचा फॉर्म आहे. तर हा अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म मित्रांनो या ठिकाणी समोर तुमच्या दिसत आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या काही चुका होतात. तर मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 3 बॉक्स आहे. 1 बॉक्स, 2 बॉक्स आणि हा नंतर पुढचा तिसरा बॉक्स. हा पूर्ण तिसरा बॉक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर ज्या लोकांचे 2002च्या यादीमध्ये नाव आहे त्या लोकांनी हा बॉक्स भरायचा. हा 1 नंबरचा कॉलम. 1 नंबरचा कॉलम ज्या लोकांचे 2002च्या यादीमध्ये नाव आहे त्या लोकांनी हा 1 नंबरचा कॉलम भरायचा आहे. आणि ज्या लोकांचा 2002च्या यादीमध्ये नाव नाही त्या लोकांनी हा 2 नंबरचा कॉलम भरायचा. आणि 3 नंबरचा जो फॉर्म आहे हा सर्वांसाठी हा कंपल्सरी आहे. हा ज्यांचे नाव 2002 मध्ये यादीत नाव आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचा आणि ज्यांचे 2002च्या यादीमध्ये नाव नाही त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरायचा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा फॉर्म कसा भरायचा तेच या ठिकाणी आज बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, मी स्वतः तर ज्यांचे वय 42 पेक्षा जास्त आहे त्या लोकांचे नाव 2002च्या यादीमध्ये आलेले आहे. तर मित्रांनो, हा माझा स्वतःचा फॉर्म आहे आणि मी या ठिकाणी माझे 2002च्या यादीमध्ये नाव आलेले आहे. तर या ठिकाणी मतदाराचे नाव दिलेले आहे, मतदान ओळखपत्र क्रमांक दिलेला आहे आणि आपला पत्ता दिलेला आहे. या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे, आपला यादीचा भाग क्रमांक दिलेला आहे आणि एरियाचं नाव दिलेलं आहे. विधानसभाचा मतदारसंघ आणि किंवा लोकसभेचा मतदारसंघ या ठिकाणी हा कोड आहे या ठिकाणी. तर यावर हा कोडवर आपण जर स्कॅनिंग केलं तर आपली सगळी माहिती येते. आणि या ठिकाणी आपला एक जुना फोटो आहे आणि या ठिकाणी आपल्याला आताचा एक लेटेस्ट फोटो या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे, लेटेस्ट फोटो. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण एक लेटेस्ट फोटो लावून घेऊया आणि त्यानंतर आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. तर फॉर्म भरण्याच्या अगोदर या ठिकाणी दिलेले मागील SIRच्या मतदार यादीतील मतदारांचा तपशील म्हणजे 2002च्या मतदार यादीमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांचा या ठिकाणी पत्ता, नाव पूर्ण डिटेलमध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी माझं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. पूर्ण नाव लिहायचं, त्यानंतर आपला एपिक नंबर लिहायचा आहे. नातेवाईकाचे नाव, तर नातेवाईकाचे नाव या ठिकाणी जर वडिलाचे नाव असेल तर वडिलाचे नाव लिहायचे, नाहीतर आपल्या आईचे नावसुद्धा आपण लिहू शकतो या ठिकाणी. नंतर या व्यक्तीचे ज्यांचे नाव लिहिले त्या व्यक्तीचे आपलं नातं काय, तर हे वडील असतील तर वडिलाचं नाव लिहायचं आणि आई असेल तर आईचं नाव लिहायचं. नंतर जिल्हा आपला कुठला आहे तो जिल्हा लिहायचा. नंतर राज्य महाराष्ट्र आणि मतदारसंघाचे नाव म्हणजे आपला जो तालुका आहे त्या ठिकाणी हे तालुक्याचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत हे तुमच्या सगळं लक्षात आलं असेल. तर ज्यांचे नाव 2002च्या यादीमध्ये आहे त्यांनी ही माहिती पूर्ण भरायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ही माहिती आता भरलेली आहे. आता या बाजूला आपण जाऊया दुसऱ्या बाजूला आणि हा खालचा 3 नंबरचा कॉलम आता भरूया.
एक तर 2002च्या यादीमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरायचा आहे, हा इकडचा. आणि ज्यांचे 2002च्या यादीत नाव नाही त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरायचा. तर मित्रांनो, हा पुढचा फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपली जन्मतारीख लिहायची. ज्यांचे नाव 2002च्या यादीत आहे त्यांची जन्मतारीख. त्यानंतर आपला आधार क्रमांक माहीत असेल तर आधार क्रमांक लिहायचा आहे. मोबाईल क्रमांक आपला जो नवीन मोबाईल चालू आहे तो मोबाईल क्रमांक लिहायचा. वडिलाचे किंवा पालकाचे नाव, तर या ठिकाणी आपल्या वडिलाचे नाव लिहिले तरी चालेल, आईचे नाव लिहिले तरी सुद्धा चालेल. नंतर वडिलाचा पालकाचा मतदार ओळखपत्र क्रमांक, या ठिकाणी वडिलाचा किंवा पालकाचा काय ओळखपत्र असेल, इलेक्शन ID वगैरे काय असेल तर ते या ठिकाणी असेल तर लिहा, नाही तर नाही, कारण ही सगळी माहिती आपल्याला BLO कडे उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर आईचे नाव इथे लिहायचे, आपल्या आईचे नाव लिहायचे. तर त्यानंतर आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असल्यास तर आईचा मतदार ओळखपत्र या ठिकाणी असेल तो लिहा, नाही तर काही लिहायची गरज नाही, ते BLO आपल्याला सांगतील. पती किंवा पत्नीचे नाव, जर या ठिकाणी आपलं लग्न झालेले असेल तर या ठिकाणी आपण आपल्या पत्नीचे नाव लिहू शकतो. जर एखादी मुलगी असेल, तिचं लग्न झालं असेल तर ती या ठिकाणी आपले पतीचे नाव लिहू शकते. आणि नंतर पुढचा मुद्दा, पती किंवा पत्नीचे मतदार ओळखपत्र. तर मुलगी असेल तर पतीचं ओळखपत्र इलेक्शन IDचं लिहायचं, आणि जर मुलगा असेल तर त्याने पत्नीचं या ठिकाणी लिहायचं. मित्रांनो, या ठिकाणी 2002चा वोटिंग लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांचा दोघांचा फॉर्म आपण या ठिकाणी भरलेला आहे, माहिती पाहिलेली आहे. आता पुढचा बघूया. ज्यांचे नाव 2002च्या लिस्टमध्ये नाही, म्हणजे एखादी मुलगी लग्न झालेली असेल आणि तिचं नाव जर नसेल तर मित्रांनो तिने या ठिकाणी आपल्या वडिलाचे किंवा आईचे नाव भरायचे या ठिकाणी. तर या ठिकाणी वडिलाचे पूर्ण नाव येणार, मतदार ओळखपत्र वडिलाचं माहीत असेल तर लिहायचं आहे, नातेवाईकाचे नाव, वडिलाचं नाव, या ठिकाणी आपल्या आजोबाचं नाव येणार, आणि नंतर या ठिकाणी नातं त्यांचं काय, तर यांचे हे वडील आहे, नातं येणार. या ठिकाणी जिल्हा कुठला आहे तर जिल्ह्याबद्दल आपल्याला माहिती भरायची आहे. राज्य कुठलं आहे, राज्याची माहिती आहे. मतदारसंघाचे नाव, आपला तालुका जो आहे तो तालुक्याच्या मतदारसंघाचे नाव आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. आणि नंतर मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक. मित्रांनो, हे जर तुम्हाला माहीत असेल तर भरा, नाहीतर हे दोनही तुम्हाला या ठिकाणी बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 2 यामध्ये जे भाग मतदारसंघ क्रमांक आणि यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक हे BLO कडून भरून घेऊ शकता. त्यानंतर आपण वर जे नाव लिहिले असेल वडिलाचे नाव, तर वडिलाचा पालकाचा मतदार ओळखपत्र असेल तर ते लिहायचं. मित्रांनो, आईचे नाव लिहायचे, आईचे मतदार ओळखपत्र जर असेल तर त्याचा क्रमांक लिहायचा, नसेल तर राहू द्या, ते आपल्याला सगळं BLO माहिती सांगणार आहे. त्यानंतर पती किंवा पत्नीचे नाव लागू असल्यास, जर मुलगा असेल त्याचं लग्न झालेलं असेल तर त्याने आपल्या पत्नीचे नाव लिहायचे, लग्न झालेली मुलगी असेल तर पतीचं या ठिकाणी ओळखपत्र लिहिणार, आणि मुलगा जर असेल तर त्यानं पत्नीचं या ठिकाणी लिहायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्यांचे नाव 2002च्या लिस्टमध्ये नाही त्यांनी हा 1 नंबरचा बॉक्स आणि 3 नंबरचा, ज्यांचे 2002च्या यादीमध्ये नाव आहे त्यांनी 1 नंबरचा बॉक्स आणि 3 नंबरचा, म्हणजे 3 नंबरचा बॉक्स सर्वांना कंपल्सरी आहे. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर शेवटी या ठिकाणी आपल्याला घरातील प्रमुख जे व्यक्ती कोणी अर्ज सबमिशनसाठी जात असेल त्यांची सही आणि त्या ठिकाणी तारीख, आणि या ठिकाणी नंतर आपला ज्या BLO कडे आपण फॉर्म जमा करणार आहे त्या BLOची सही त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. तर मित्रांनो, ही होती आजच्या SIR फॉर्म बद्दलची माहिती. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ही माहिती तुम्हाला जर पोहोचली असेल तर तुम्ही पुन्हा 4 लोकांना सांगू शकता. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.